मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नसंच भाग क्रमांक 24. मित्रांनो, या अगोदर आपण 23 भाग अपलोड केले आहेत. मित्रांनो, मागील सर्व भाग पाहण्यासाठी आपण या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन आपण पाहू शकता, कारण मागील सर्व भाग अत्यंत महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण येथील सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि कोणताही प्रश्न मिस करू नका. मित्रांनो, तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या व आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. चला आता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ. आपला पहिला प्रश्न आहे, वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा कोणत्या पिकास उपयुक्त ठरते? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ज्वारी. या पिकासाठी वाळू मिश्रित लोम प्रकारची मृदा ही अत्यंत उपयुक्त ठरते. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 2. जगातील 163 देशांमध्ये शांततेनुसार भारताचा क्रमांक कितवा लागतो? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे 126वा. जगातील 163 देशांमध्ये भारताचा 126वा क्रमांक लागतो. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्ससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, आपणास ध्यानात ठेवायचाच आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 3. चिल्का खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओडिसा राज्यात चिल्का सरोवर आहे. मित्रांनो, ओडिसा राज्याची राजधानी काय हे मला कमेंटमध्ये प्रत्येकाने सांगा. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 4. ग्लोबल पीस इंडेक्स 2023 नुसार जगातील सर्वात शांत देश कोणता ठरला आहे किंवा कोणता आहे? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे आईसलँड हा देश ग्लोबल पीस इंडेक्स 2023 नुसार सर्वात शांत देश ठरला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 5. केळी पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका रोग कशामुळे होतो? मित्रांनो, हा रोग व्हायरस म्हणजे विषाणूमुळे होतो. केळीतील बंची टॉप व शेंडा झुपका हा रोग. मित्रांनो, केळीसाठी कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील हे मला कमेंटमध्ये सांगा, आपणास माहीत असेलही. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 6. स्नायूंना पेटके येणे हा विकार कोणत्या मूलद्रव्यांच्या कमतरतेमुळे होतो? मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे सोडियमच्या कमतरतेमुळे स्नायूंना पेटके येणे असे विकार होतात. मित्रांनो, सोडियमचं मूलद्रव्याची संज्ञा आहे Na, सोडियम. जर आपण NaCl केलं तर सोडियम क्लोराईड होतं, की ते खाण्याचं मीठ राहतं NaCl. जर सोडियमचं विचारलं तर Na हा फक्त संज्ञा राहील सोडियम. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 7. स्मरणशक्तीवर नियंत्रण ठेवणे हे मेंदूच्या कोणत्या भागांचे कार्य आहे? हा सायन्समधील प्रश्न आहे, सायन्समधील. मित्रांनो, स्मरणशक्तीवर नियंत्रण जर ठेवायचं असेल तर प्रमस्तिष्क हे आपलं कार्य करते, प्रमस्तिष्क. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 8. महाराष्ट्र राज्यात कोठे मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक उभारले जाणार आहे? मित्रांनो, हे स्मारक छत्रपती संभाजीनगर म्हणजे जुने औरंगाबाद येथे हे स्मारक उभारले जाणार आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 9. विदा सावरकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास कोणत्या राज्यात शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे किंवा समाविष्ट करण्यात आला आहे? मित्रांनो, आपल्या राज्यात महाराष्ट्र राज्यात विदा सावरकर यांच्या जीवनकार्याचा अभ्यास ॲड केला आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 10. बऱ्याच फुलांना व फळांना जो रंग येतो व तो कोणत्या द्रव्यामुळे येतो? मित्रांनो, अँथोसायनिन या द्रव्यामुळे बऱ्याच फुलांना व फळांना जो रंग येतो ह्या अँथोसायनिन या द्रव्यामुळे येतो. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 11. ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला आहे? मित्रांनो, ग्रामपंचायत जर विसर्जित करायचा असेल तर अधिकार हा राज्य शासनाला आहे. मित्रांनो, ग्रामपंचायतीबद्दल सांगायचं झालं तर कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची स्थापना होते. मित्रांनो, ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण असतो याचं उत्तर मला कमेंटमध्ये द्या. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 12. कोणत्या फळात लोहाचे प्रमाण सर्वाधिक असते? आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत.
मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 करवंद. या फळात सर्वाधिक लोहाचे प्रमाण असते. चला आपला नेक्स्ट प्रश्न. भारतात मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे अंबिकानगर. येथे मध्यवर्ती शेळी व लोकर संशोधन संस्था आहे. हे आपणास ध्यानात ठेवायचं आहे. मित्रांनो जर आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो की चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपली परीक्षा लवकरात लवकर येत आहे. मित्रांनो हा चान्स गेला तर आपला पुन्हा चान्स नाही, अभी नाही तो कभी नाही, म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 14. सर्वात जास्त 5 मुख्यमंत्री कोणत्या राज्यात आहेत? मित्रांनो सर्वात जास्त 5 मुख्यमंत्री हे आंध्र प्रदेश राज्यात आहे. मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्यात 2 मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 15. नायट्रोजन पूरक संयुगाचे नायट्रोजन वायू रूपांतर होणे याला काय म्हणतात? मित्रांनो याला विनायट्रीकरण असे म्हटले जाते. नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजन वायू रूपांतर जर आपण केलं मित्रांनो तर त्याला विनायट्रीकरण असे म्हणतो. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 16. वारुणी या शब्दासाठी समानार्थी शब्द सांगा. मित्रांनो 16 ते 30 हे मराठीचे प्रश्न आहेत. आपण केअरफुली वाचायचं आहे व उत्तर व प्रश्न ध्यानात ठेवायचे आहे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मध्ये हे आपलं बरोबर उत्तर आहे. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 17. प्रयोग ओळखा. शिकाऱ्याकडून ससा मारला गेला. मित्रांनो कडून जर प्रत्यय लागला तर कर्मणी हा प्रयोग लागतो. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 18. अबब हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? मित्रांनो आपल्याकडे ऑप्शन आहेत विशेषण, विधेय, केवल, प्रयोगी, अव्यय यापैकी नाही. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी केवल, प्रयोगी, अव्यय. अबब, अरे रे, आहा, वा वा असे प्रश्न मित्रांनो हे केवल प्रयोगी अव्ययाचे उदाहरणे आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 19. तो रानातून आत्ताच आला. विभक्ती सांगा किंवा विभक्ती ओळखा. मित्रांनो ही पंचमी विभक्ती आहे, कारण रानातून याच असे आपण बोलताना त्याला होऊन ऊन होऊन असा प्रत्यय लागतो, म्हणून येथे पंचमी ही विभक्ती येते. मित्रांनो ऊन होऊन हे पंचमी विभक्तीचे प्रत्यय आहेत, ते आपणास ध्यानात ठेवायचे आहे किंवा नोट डाऊन करायचं आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 20. समास ओळखा. मित्रांनो रक्तचंदन शब्दाचा समास सांगा. मित्रांनो रक्तचंदन शब्दाचा समास आहे कर्मधारण्य समास. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 21. एकवचनी शब्द निवडा. आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत चित्ता, वाघ, सिंह व हत्ती. मित्रांनो प्रश्न नीट केअरफुली वाचायचा आहे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1 चित्ता हा एकवचनी शब्द आहे. बाकी 3 ऑप्शन हे अनेक वचने आहेत वाघ, सिंह व हत्ती. चला आपला नेक्स्ट प्रश्न क्रमांक 22. व आणि नी आणखी शिवाय या शब्दाचा प्रकार सांगा. मित्रांनो हे 5ही शब्द हे समुच्चयबोधक शब्द आहेत. समुच्चयबोधक व आणि नी शिवाय व हे शब्द हे असमुच्चयबोधक शब्द आहेत. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 23. सालोसाल शनोशनी या शब्दाचे क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार सांगा. मित्रांनो हे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण आहेत सालोसाल, शनोशनी. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 24. काळ ओळखा. मी कार्यक्रम पाहत होतो. मित्रांनो येथे पाहण्याची क्रिया अजून चालूच आहे, म्हणून येथे अपूर्ण भूतकाळ हा काळ येतो. मी कार्यक्रम पाहत होतो म्हणजेच अपूर्ण भूतकाळ. चला आपला पुढील प्रश्न नेक्स्ट 25वा प्रश्न. वाक्याचा प्रकार ओळखा. शनिवारवाडा खूप सुंदर आहे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे हे विधानार्थी वाक्य आहे. इथे फक्त एक विधान दिलेलं आहे शनिवारवाडा खूप सुंदर आहे, म्हणून हे मित्रांनो विधानार्थी वाक्य राहील. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 26. समूहदर्शक शब्द सांगा. मोजकेच बोलणारा मितभाषी. मित्रांनो एखादा व्यक्ती जर मोजके बोलत असेल तर त्याला आपण मितभाषी असे म्हणतो किंवा असे म्हटले जाते.
चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 27. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. अत्तराचे दिवे जाळणे. मित्रांनो, अत्तराचे दिवे जाळणे म्हणजे भरपूर उधळपट्टी करणे, म्हणजे बिना कामाचा खर्च करणे, भरपूर उधळपट्टी करणे. चला आपला पुढील प्रश्न. कवी ग्रेस म्हणून कोणास ओळखतात? मित्रांनो, कवी ग्रेस म्हणून माणिक शंकर घोडघाटे यांना ओळखतात. मित्रांनो, कवी व त्यांची टोपणनावे आपणास तोंडपाठच ठेवायची आहेत, जसे केशवसूत, केशवकुमार, कवी बी, असे भरपूर कवी आणि त्यांची टोपणनावे आपणास तोंडपाठही ठेवायचे आहेत. मित्रांनो, प्रश्न हमखास येणार आहे. चला आपला पुढील प्रश्न क्रमांक 29. पत्रकार या शब्दाचे विरुद्ध लिंग ओळखा. मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. मी 2 सेकंद थांबतो. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, पत्रकर्ते हे आपलं बरोबर उत्तर आहे. पत्रकार हे पुरुषलिंगी आहे व पत्रकर्ते हे स्त्रीलिंगी आहे. बाकी ऑप्शन हे चुकीचे आहेत. पत्रिका, पत्रकारिणी व पत्रकारिणी, म्हणून ऑप्शन क्रमांक हे बरोबर उत्तर राहील. चला आपला नेक्स्ट प्रश्न. मित्रांनो, शेवटचा प्रश्न पाहण्या अगोदर मी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण नवीन प्रश्न घेत आहोत व वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आपण आपल्या चॅनलवर अपलोड करत आहोत. चला आपला शेवटचा प्रश्न. विरुद्धार्थी शब्द ओळखा. आराम या शब्दाचा विरुद्ध शब्द सांगायचा आहे. मित्रांनो, आपल्याकडे 4 ऑप्शन आहेत. कष्ट, दुमन, मज्जा व आदर. मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक पहिला, कष्ट हे आपलं बरोबर उत्तर आहे. आरामच्या विरुद्ध कष्ट हे राहील. मित्रांनो, अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड डे.